या देशामध्ये अलीकडच्या कालखंडामध्ये दाभोळकर, पानसरे, कलबुर्गी आणि गौरी लंकेश यांच्या सनातन्यांनी, मनुवाद्यांनी ज्या हत्या घडवून आणल्या त्या संदर्भामध्ये समाजामध्ये अजूनही अपेक्षित प्रमाणामध्ये प्रबोधन झालेलं नाही। समाजातली मीडिया असेल, पोलीस प्रशासन असेल, राजनैतिक पक्ष असतील, सामाजिक संघटना असतील, या सगळ्यांच्या या संदर्भामधली भूमिका काय आहे यापेक्षा माणूस म्हणून, या देशाचा नागरिक म्हणून, बुद्धिप्रामाण्यवादी व्यक्ती म्हणून, पुरोगामी महाराष्ट्राचा एक सामान्य कार्यकर्ता म्हणून आपली भूमिका काय याच्या देखील चिंतनाचा हा एक विषय आहे। एक अभिनेता मरतो तर 70-80 दिवसापासून सातत्यानं सगळी मीडिया त्या एका अभिनेत्याच्या आत्महत्येच्या विषयामध्ये देशाची मीडिया गुंतते। कोणाची आत्महत्या, कोणाची हत्या याचं स्वागत होऊ शकत नाही, पण अभिनेत्याच्या हत्यामध्ये मग तो कशा प्रकारचा होता, ड्रग्स होता, हे होता, तो भाग वेगळा, पण 80-80 दिवस या देशाची मीडिया त्या विषयाला चघळत बसते। आणि दाभोळकर, पानसरे, कलबुर्गी आणि गौरी लंकेश यांच्या हत्येवरती मात्र कुठली चर्चा होत नाही, समाजामध्ये कुठला आवाज उठवला जात नाही। ही या देशातल्या सामान्य माणसासाठी, आपल्या सर्वांसाठी, संविधानासाठी, संविधान मानणाऱ्या लोकांसाठी शर्मेची बाब आहे। आणि आजचा दिवस 30 ऑगस्ट हा कलबुर्गींना मारलेला दिवस आहे। सनातनांनी, सनातन प्रभात सारख्या जातीयवादी, धर्मांध, दहशतवादी संघटनांच्या लोकांनी या कलबुर्गींची हत्या घडवली। आणि मग सगळ्यात पहिल्यांदा लिंगायत आंदोलनाच्या वतीनं, पुरोगामी चळवळीच्या वतीनं, फुले शाहू आंबेडकरी, बुद्ध बसवण्णांच्या विचारधारेच्या वतीनं मी शहीद शरण साहित्यिक डॉक्टर एम कलबुर्गी त्यांच्या विराट कार्यास, त्यांच्या तेजस्वी कार्याला माझ्या भावना, माझ्या श्रद्धा, माझे विचार आणि माझं जीवन अर्पण करतो। दाभोळकर सरांना मारून 7 वर्ष झाली आणि हे जे 4 खून झाले, सनातन्यांनी केले, वैदिकांनी केले, वर्णवाद्यांनी केले, मनुवाद्यांनी केले, जातीयवाद्यांनी केले, धर्मांध लोकांनी केले, ब्राह्मण व्यवस्था मानणाऱ्या ब्राह्मणवादी लोकांनी या 4 जणांच्या हत्या घडवल्या। आणि या 4 हत्या ज्या झालेल्या आहेत त्या हत्या एकाच विचारधारेने केलेल्या आहेत, एकाच ग्रुपने केलेल्या आहेत, एकाच गँगनी केलेल्या आहेत। आणि त्या लोकांनी या 4 जणांच्या हत्या घडवल्या। हे सगळे नॅशनल हायवे नंबर 4 वरती झालेले मर्डर आहेत। पुणे बेंगलोर रोडवरती नॅशनल हायवे नंबर 4 वरती ह्या 4 जणांचा मृत्यू झाला नाही तर हत्या झालेली आहे। म्हणजे पुण्यात दाभोळकरांची हत्या झाली, पुणे टू कोल्हापूर नॅशनल हायवे नंबर 4, कोल्हापूरला पानसरेंना मारलं। त्याच सनातन हिंदू दहशतवादी म्हणून घेणाऱ्या या विचित्र वृत्तीच्या लोकांनी, संविधान विरोधी लोकांनी नॅशनल हायवे नंबर 4 वरती पुणे आणि कोल्हापूर झाल्यानंतर धारवाड आहे, धारवाडला हत्या झाली डॉक्टर एम कलबुर्गींची। तीही सनातन्यांनी केली। सनातन प्रभात ही जी दहशतवादी संघटना आहे, देवाच्या, धर्माच्या, मेडिटेशनच्या नावाने माणसाचा मेंदू गुलाम लोक, जितके तालिबान खतरनाक आहेत, हे सनातन प्रभात सारखे हे दहशतवादी लोक खतरनाक आहेत की ज्यांनी धारवाडला कलबुर्गींची हत्या घडवली। नॅशनल हायवे नंबर 4 बेंगलोर। गौरी लंकेश सुप्रसिद्ध पत्रकार, बुद्धिप्रामाण्यवादी पत्रकार, लंकेश पत्रिकेच्या संपादिका, मुक्त विचाराच्या होत्या।
मानवी स्वातंत्र्यासाठी काम करणाऱ्या होत्या. माणूस म्हणून जगला पाहिजे, माणूस म्हणून जगण्याची पूर्ण त्याला अधिकार कक्षा मिळाली पाहिजे. माणसासाठी पत्रकारिता करणाऱ्या, मानवी अधिकारासाठी पत्रकारिता करणाऱ्या गौरी लंकेशची हत्या बेंगलोरला झाली. नॅशनल हायवे नंबर 4 वरती 4 जणांचे मर्डर ह्या देशामध्ये झाले. वेगवेगळ्या पक्षाचे दोन्ही राज्यामध्ये सरकार आली, केंद्रात देखील सरकार आलं, पण कुठलंही सरकार या 4ही जणांच्या हत्येच्या संदर्भामध्ये निर्णायक भूमिका घेऊ शकलं नाही. तपासामध्ये उलट दिरंगाई चालू आहे. आणि अभिनेत्याच्या आणि आत्महत्येच्या इकडल्या तिकडल्या छोट्या मोठ्या दारू पिऊन पार्टी करणाऱ्या, ड्रग्ज पिऊन पार्टी करणाऱ्या माणसाच्या आत्महत्येच्या प्रकरणामध्ये नार्कोटिक्स डिपार्टमेंट कामाला लागते, CBI कामाला लागते, बिहार पोलीस कामाला लागते, मुंबई पोलीस कामाला लागते, ईडीची चौकशी होते, ते कामाला लागते. सगळ्या तपास यंत्रणा आत्महत्येच्या एका अभिनेत्याच्या आत्महत्येचा रहस्य उलगाडावा म्हणून कामाला लागतात. पण कुठलीच तपास यंत्रणा दाभोळकर, पानसरे, कलबुर्गी आणि गौरी लंकेशच्या हत्येच्या बाबतीमध्ये निर्णायक भूमिका घ्यायला तयार नाही. सरकार काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजप, सेनेचं दोन्हीचं सरकार असलं, 3 चाकाचं राहू दे, 2 चाकाचं राहू दे, कितीही चाकाचं सरकार राहू दे, पण ते सरकार सनातनांच्या पुढे दंडवत घालतंय, नाक रगडते त्यांच्या पुढे, हे ह्याच्यातनं सिद्ध होत आहे. पुरोगामी म्हणून घेणाऱ्या पक्षांमध्ये देखील ह्या भिड्याच्या अवलादी काम करतात आणि प्रतिगामी म्हणून घेणारे पक्ष तर भिड्याचे मायबापच आहेत. आणि आज कलबुर्गींना मारलं. कलबुर्गींचं वय 77व्या वर्षी त्यांना मारलं, लक्षात घ्या. 77-78 वय होतं कलबुर्गींचं. ज्यांना मारलं गेलं म्हणजे दाभोळकर सरांचं वय, दाभोळकरांना मारलं गेलं 20 ऑगस्टला मारलं गेलं. कलबुर्गींना 30 ऑगस्टला मारलं गेलं. म्हणजे ह्या 7 वर्षाच्या कालखंडामध्ये ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये ही जी माणसं मिली त्यांचं वयोमर्यादा काय होती? गौरी लंकेशचं वय 55-56चं वय होतं. 65च्या पुढे 70च्या दरम्यान दाभोळकर सरांचं वय असेल. डॉक्टर गोविंद पानसर यांचं वय 80 ओलांडलेला हा व्यक्ती. म्हणजे एखाद्याचं वय 80च्या पुढे आहे. 60, 70, 80 वर्षाच्या लोकांकडनं या सनातन्यांना काय भीती वाटली? 80 वर्षाच्या 82 वर्षाच्या म्हाताऱ्या पानसरेंना मारावं वाटलं. तरुणांची संघटना म्हणून घेता, कपाळाला उभे आडवे गंध लावता, नको ते झेंडे मिरवता. अरे सनातन्यांनो, मर्दाची अवलाद असतात तर फेस टू फेस लढला असता. पण तुमची भ्याडांची अवलाद आहे, तुमच्या आक्रमकांची अवलाद आहे, तुमची संविधान न मानणाऱ्यांची अवलाद आहे. तुम्ही कोणाची अवलाद आहात तेच कळत नाही. धर्मांध शक्ती ही अवलाद कोणाची आहे? आणि त्याला आश्रय देणारे हे सगळेच पक्ष, राजकीय पक्ष. कुठली संघटना आंदोलन करत नाही, नको त्या गोष्टीवर आंदोलन चालू आहेत. दाभोळकरांच्या हत्येवरती आंदोलन होत नाही. पॉलिटिकल पार्ट्या उतरत नाहीत, कुठल्याच पार्ट्या उतरत नाहीत. मी एका राजकीय पक्षाचा कार्यकर्ता आहे, लक्षात घ्या. पण ही नेमकं घोडं पेंड कुठं खातंय या गोष्टीचं चिंतनात झालं पाहिजे. कलबुर्गीला का मारलं हे लिंगायतालाच माहीत नाही, कलबुर्गीच माहीत नाही. देवळात घंट्या वाजविणे, पिंडीवर पाणी घालणे आणि महाराजांच्या लोकांच्या भोवती पिंगा घालणे ह्याच्या पलीकडे ही लिंगायताची विचारधारा अजून पोहोचलेली नाहीये, म्हणून गुलामीत आहे. स्वातंत्र्य मिळालं तरी बी स्वतंत्र भारतातल्या गुलामांच्या जातींपैकी, गुलामांच्या समूहांपैकी आपण सगळे लोक मुक्त व्हावेत म्हणून ज्यांनी लेखण्या झिजवल्या, वाणी झिजवली, जीवन झिजवलं, अशा पुरोगामी विचारांच्या हत्या नॅशनल हायवे नंबर 4 वर 4 लोकांच्या हत्या झाल्या. आणि आज कलबुर्गींचा स्मृतिदिन आहे. आजच्या त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त या सगळ्या महापुरुषांच्या विचारधारेचं आपण चिंतन करणं अतिशय गरजेचं आहे. हे लोक का मेले? कोणासाठी ह्यांना कोणासाठी मारलं? का मारलं? 82 वर्षाच्या म्हाताऱ्याला मारलं, का मारलं? 60, 65, 70, 80, 85, 82 पर्यंतची लोक तुम्ही मारताय. आम्ही कधी अंतर्मुख झालोय का? ह्यांना का मारलं असेल?
लिंगायत अंतर्मुख झालाय का? कलबुर्गीला का मारलं? बहुजन अंतर्मुख झालेत का? पानसरेंना का मारलं? आम्ही अंतर्मुख झालोय का? गौरी लंकेशला का मारलं? दाभोळकरांना का मारलं? कोणासाठी लढत होते दाभोळकर? तुमचं माझं शोषण होऊ नये, तुम्ही आम्ही सामान्य माणसं ही सुखानं जगावी यासाठी दाभोळकर जगत होते. दाभोळकरांची विचारधारा ही जगद्गुरू तुकोबाराय यांची विचारधारा होती. ती गाडगेबाबांची विचारधारा होती. ती तुकडोजी महाराजांची विचारधारा होती. माणसाचं माणूसपण सुरक्षित ठेवण्यासाठी माणसाने माणुसकीनं जगण्याचा केलेला अट्टहास म्हणजे नरेंद्र दाभोळकर होता, हे लक्षात घ्या. पण त्यांची हत्या झाली. वॉकिंगला गेलं सकाळी, या सनातनवाल्यांनी उडवलं त्यांना वाटलं दाभोळकरला मारल्यानंतर दाभोळकर संपल. दाभोळकर कसं संपल? बुद्ध बसवण्णांची परंपरा, फुले शाहू आंबेडकरांची परंपरा माणसं मारून संपत नसते. यांना ह्यापूर्वी बऱ्याचदा धमक्या आल्या होत्या, पण ही माणसं मेली म्हणून माणसाचे विचार संपत नसतात. सनातन्यांनी दाभोळकरांना मारलं, पानसरेंना मारलं, कलबुर्गींना मारलं, गौरी लंकेशला मारलं. आता आपण त्यांच्या त्या मृत्यूची कारणं काय असू शकतात आणि ती तपास यंत्रणा कशा पद्धतीने कामाला लागली. काँग्रेस राहू दे, राष्ट्रवादी राहू दे, भाजप राहू दे, सेना राहू दे, हे अंतर्गत ही सगळी सिस्टीम ही दाभोळकर, पानसरे, कलबुर्गी आणि गौरी लंकेश यांच्या हत्येचा तपास लागू नये यासाठी त्या पक्षात सगळे प्रयत्न करत आहेत. टोटल पार्टीमध्ये ह्यांची यंत्रणा आहे. टोटल पार्टीत, पॉलिटिकल पार्टीत ह्यांच्या सगळ्यांच्या यंत्रणा आहेत. पहिली हत्या ज्यावेळेस या देशामध्ये पुरोगामी विचारासाठी काम करणारे 20 ऑगस्ट 2013 रोजी डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांचा खून झाला पुण्यामध्ये. सकाळची वेळ होती. सापडल्यास ते आरोपी, पण आरोपींना पाठीशी घालणारी यंत्रणा पोलीस प्रशासनात होती. या कोरोनाच्या काळात पोलीस लई चांगलं काम करतात. पोलीस चांगलं काम करतात. लक्षात घ्या, पोलीस कधीच चांगला आणि वंगळ नसतंय. पोलीस कधीही चांगला नसतो आणि पोलीस कधीही वंगळा नसतो. ज्याचा जोडा खंबीर असतो पोलीस त्याचा गुलाम असतो. ज्याच्या हातात सत्ता असते पोलीस त्याचा नौकर असतो. ह्या तपास यंत्रणात सत्तेचे गुलाम आहेत. सत्तेचं बूट साठणाऱ्या ह्या अवलादी आहेत. ईडी असू दे, CID असू दे, CBI असू दे, तुमचे नार्कोटिक्स डिपार्टमेंट असू दे, तुमचा पोलीस डिपार्टमेंट असू दे, तुमचा कलेक्टर असू दे, तुमची महसूल यंत्रणा असू दे. अरे हे कोण आहेत? सत्तेचं बूट साठणाऱ्या ह्या लाचार अवलादी आहेत. आणि म्हणून पोलीस असेल किंवा कुठलंही डिपार्टमेंट असेल, कोण इमानदार नसते. तुमचा जोडा नीट असला पाहिजे. पुरोगामी चळवळीचा जोडा नीट नाही. 4 झेंडे घेऊन आंबेडकरच्या मागे, 4 झेंडे घेऊन अण्णाभाऊच्या मागे, 4 झेंडे घेऊन तुकारामाच्या मागे, 4 झेंडे घेऊन शिवाजीच्या मागे जर फिरलो तर आम्हाला वेगवेगळ्या पद्धतीनं असंच उडवलं जाईल. कळपात राहिलो तर सुरक्षित राहू. कळप सोडून जर बोंबलत फिरलो इकडे तिकडे तर हे जानवे घातलेले, हे शेंड्या वाढवणारे लोक, हे जे देवळा धर्मात घंट्या बडवून सामान्य माणसाचं शोषण करणारे हे लोक, हे पुरोहित लोक, लोकांच्या अज्ञानावरती, लोकांच्या भक्तीवरती ज्यांचे पोटं चालतात, ज्यांचे मठं चालतात, ज्यांचे पिठं चालतात, हे भगव्या कपड्यातले आतंकवादी लोक तुमचा आमचा काटा काढल्याशिवाय राहणार नाहीत. आणि मग आजच्या दिवशी ह्या संदर्भामध्ये आपल्याला अंतर्मुख व्हावं लागेल. दाभोळकरांनी सामान्य माणसाचा विचार केला, लोकांचं प्रबोधन केलं. काय सांगितलं? लोकांना सांगितलं हे शोषणाचे अड्डे आहेत, तिथं जाणं बंद करा, स्वतःतल्या आत्मशक्तीचा विकास करा, हे सांगितलं लोकांना. विवेकवादी बना म्हणून दाभोळकरांनी सांगितलं. भ्रष्ट बना म्हणून सांगितलं नाही. जातीवादी बना म्हणून सांगितलं नाही. धर्मांध बना म्हणून सांगितलं नाही. JCB लावून देवळं पाडा म्हणून सांगितलं नाही दाभोळकरांनी. दाभोळकरांनी सांगितलं होतं जे काही करताय ते विवेकाने करा. आपल्या धडावर आपलं डोकं ठेवा. त्याच्यात मेंदू नावाची शक्ती आहे. त्या मेंदूचा, बुद्धीचा वापर करा. जे बुद्धीला पटेल त्याचा स्वीकार करा. जे तर्काच्या कसोटीवरती घासून पुसून सिद्ध होईल त्याचा स्वीकार करा. जे तर्काला आणि जे सत्याला मान्य होणार नाही त्याला बाजूला सारा, असं दाभोळकरांनी म्हणलं. आणि म्हणून हजारो वर्षाच्या यांच्या परंपरेला सुरुंग लागला. यांचे पुराण, यांचे ग्रंथ ही सगळी कपोल कल्पित आहेत. याला कुठल्याही वस्तुस्थितीचा आधार नाही. विज्ञानाचा, तत्वज्ञानाचा, मानवी नीतिमूल्यांचा, मानवी अधिकाराचा यांना कुठलाच आधार नाही. असले ग्रंथ कोलमडून पडायला लागले.
दाभोळकरांच्या शक्तीपुढे. शस्त्र नव्हतं दाभोळकरांच्या हातामध्ये, पानसरेंच्या हातामध्ये शस्त्र नव्हतं, कलबुर्गींच्या हातामध्ये शस्त्र नव्हतं, गौरी लंकेच्या हातामध्ये शस्त्र नव्हतं, तरी शस्त्राने यांची हत्या झाली. याचं एकच कारण आहे, शस्त्र नसताना देखील सनातनांच्या हजारो वर्षाच्या परंपरेला पायतली कचाकचा तुडवायची ताकद त्यांच्याकडे होती. एक सत्य, एका क्षणाचं सत्य, एक छोटंसं सत्य तुमच्या हजारो वर्षाच्या असत्याच्या मानगुटीवर बसू शकतं आणि तुम्हाला गलित गात्र करू शकतं. याचं ते उदाहरण होतं. आणि दाभोळकरांची हत्या झाल्यानंतर वेगवेगळ्या ठिकाणावरून जेव्हा प्रतिक्रिया उमटायला लागल्या, मला वाटलं आता काहीतरी तपास यंत्रणा हाताला लागेल. ठीक आहे, आपण तपासाकडे येऊ, नंतर येऊ. पण त्याच्यानंतर एक घटना घडली. 20 ऑगस्ट 2013ला जेव्हा 68 वर्षाच्या दाभोळकरांची हत्या झाली, त्याच्यानंतर 30 ऑगस्ट 2015ला कलबुर्गींची हत्या झाली. नॅशनल हायवे नंबर 4. मी जेव्हा पुणे बेंगलोर हायवेवरती अदनमधनं कार्यक्रमासाठी, संपर्कासाठी, कार्यकर्त्यांना भेटण्यासाठी वगैरे वेगळ्या कामासाठी जातो, त्या नॅशनल हायवे नंबर 4 वर गेल्यानंतर माझं मन बेचैन होतं. वाटतंय की हा रस्ता मनुवाद्यांचा रस्ता आहे की काय? या रस्त्यावरती मनुवाद्यांनी आमच्या पुरोगामी चळवळीतल्या महापुरुषांची हत्या घडवल्या. तो रस्ता मला बेचैन करतो, लक्षात घ्या. कुणी यावं आणि पुरोगाम्यांची हत्या करावी आणि महाराष्ट्र त्याच्याकडे बघत बसावं. फुलेंचा महाराष्ट्र, शाहूंचा महाराष्ट्र, आंबेडकरांचा महाराष्ट्र हा, गाडगेबाबांचा महाराष्ट्र हा, तुकारामांचा, छत्रपती शिवरायांचा आमचा महाराष्ट्र, अण्णाभाऊंचा आमचा महाराष्ट्र, लहुजीचा आमचा महाराष्ट्र आहे. आणि या पुरोगामी महाराष्ट्रात पुरोगामी महापुरुषांच्या हत्या झाल्या. 30 ऑगस्टला म्हणजे आजच्याच दिवशी धारवाडला कलबुर्गी होते. 2015 सालाची गोष्ट आहे. आणि धारवाडला जेव्हा कलबुर्गी होते, कलबुर्गी प्राध्यापक होते, इतिहास संशोधक होते, लेखक होते. अतिशय गरीब परिस्थितीतून, अतिशय कष्टातून शिक्षण शिकलं होतं. आई वडील अडाणी होते. मडिवाळप्पा वडिलांचं नाव होतं, गौरम्मा आईचं नाव होतं. घरात कोणी शिकलेलं नव्हतं. विजापूर जिल्हा, सिंदगी गाव, तिथे जन्माला आलेली कलबुर्गी. सामान्य कुटुंबातली ही माणसं, पण सुसंस्कृत, सभ्य, आई वडिलांच्या पोटी जन्माला आली होती. 6 जणांचं कुटुंब होतं. एकच बहीण होती, बाकी सगळे 4-5 जण भाऊ होते. अशा परिस्थितीमध्ये शिक्षण शिकलं प्राथमिक. आणि प्राध्यापक झाले. चरित्राचे एपिसोड झालेले आहेत. काल संशोधनाचा आणि साहित्यावरती चन्नवीर भद्रेश्वर मठ माझे मार्गदर्शक मित्र आहेत, त्यांचं व्याख्यान झालं. त्याच्यापूर्वी जीवनचरित्रावरती माझे दुसरे सहकारी मित्र आहेत, निळकंठजी पाटील ताकबीडकर, त्यांनीही चरित्रावरती बोलले. त्यामुळे चरित्राच्या विषयावरती मी जास्ती जाणार नाही. पण प्राध्यापक झाल्यानंतर संघर्षातून, संशोधनातून प्रचंड महाराष्ट्र व कर्नाटक, आंध्र, तेलंगणा, केरळपर्यंत, अगदी इंग्लंडपर्यंत कलबुर्गींनी संशोधन केलं. शिलालेखांचा अभ्यास केला, ताडपत्रांचा अभ्यास केला, ताम्रपत्रांचा अभ्यास केला, शिल्पांचा अभ्यास केला, स्तूपांचा अभ्यास केला, जैन, बौद्ध, शैव मतांचा, पाशुपत, कपालिक, शाक्त या सगळ्या दक्षिणातल्या सगळ्या पंथांचा अभ्यास केला. आणि सत्याचं संशोधन सुरू झालं. प्रचंड व्यासंगी, हळव्या मनाचा, संवेदनशील मनाचा, लोकांच्या वेदना बघून ज्याच्या संवेदना जाग्या होतात तो लिंगायत आहे. पराचं दुःख बघून ज्याला स्वतःच्या सुखदुःखाचा विसर पडतो आणि जो दुसऱ्यांचे दुःख दूर करण्याचा प्रयत्न करतो तो बसवण्णांचा अनुयायी आहे. कलबुर्गी बसवण्णांचे अनुयायी होते, भक्त नव्हते कोणाचेच. ते खऱ्या अर्थानं विचाराचे लिंगायत होते. जातीचे टीसीवर नावापुरतं लिहिणारे आणि देवळात जाऊन घंट्या वाजविणाऱ्यापैकी ते नव्हते. देह हेच देवालय आहे. माणसाची बुद्धी सार्वभौम आहे, बुद्धी प्रामाण्यवादी, सत्य शोधणारा, सत्यावरती प्रेम करणारा आणि चिरंतन सत्यासाठी मरणारा, जगणारा कलबुर्गी.
मी नेहमी सांगत असतो, 2 कॅरेक्टर समजून घ्या. एक फगू हळकट्टी आणि दुसरं कलबुर्गी. लिंगायतांनो, हे सगळ्यात महत्वाचे आहेत. तो फकीरप्पा, गुरुनाथप्पा गुरप्पा हळकट्टी, आम्ही म्हणतोय PG हळकट्टी, वकील माणूस, महात्मा बसवण्णांच्या प्रकाशना संशोधनासाठी जीवन कुर्बान झालं, बर्बाद झाला, आयुष्य उद्ध्वस्त झालं, कुटुंबाची वाताहत झाली आणि हे सगळं साहित्य आमच्या हातात पडलं. वचन साहित्य, हळकट्टींची कृपा आहे. पण आम्ही उपकार करणाऱ्यांना विसरतो. बैमान औलादी आहे आपल्या. आणि अशा परिस्थितीमध्ये हळकट्टी सरांचं वचन साहित्य कष्टातून महत्प्रयासातून त्यांनी प्रकाशित केलेलं, त्याचं पुनर्संशोधन, त्याची पुनर्मांडणी, सुंदर मांडणी लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी कलबुर्गींनी विशेष प्रयत्न केले. कारण सत्य लोकांपर्यंत पोहोचणं अतिशय आवश्यक होतं. आणि हे सगळं काम त्यांनी करत असताना असं काय घडलं की त्यांच्या हत्या झाल्या. म्हणजे 30 ऑगस्ट 2015ला धारवाडला कल्याणनगरमध्ये त्यांच्या राहत्या घरी सकाळी 8 वाजता एक माणूस दार ठोठावतो. कोणीतरी विद्यार्थी असेल, कारण कलबुर्गींच्या घरी विद्यार्थ्यांची ये जा खूप असायची. PhD करणारे, प्रबंध लिहिणारे, साहित्य लिहिणारे, हे सगळे लोक लोकप्रिय आणि संवेदनशील प्राध्यापक होते कलबुर्गी सर. लोकशिक्षक होते, ते सत्यशोधक होते, ते शरण होते, ते जंगम होते, ते लिंगवंत होते, महात्मा बसवण्णांचे अनुयायी होते, बुद्धिप्रामाण्य होते. फुले शाहू आंबेडकर हा त्यांच्या जगण्याचा ध्यास होता, श्वास होता. सकाळची 8ची वेळ, धारवाड, कल्याणनगर, 30 ऑगस्ट 2015, नॅशनल हायवे नंबर 4. दार ठोठावलं सकाळची 8 वाजता. त्यांना वाटलं कोणीतरी विद्यार्थी आला असेल, काहीतरी समस्या घेऊन आला असेल. पण तो समस्या घेऊन आलेला विद्यार्थी नव्हता. कलबुर्गीचा विचार, ज्याला समस्या वाटते अशा सनातनी वृत्तीच्या, जातीयवादी ब्राह्मणी व्यवस्थेच्या, मनुवादी वर्णवादी व्यवस्थेच्या लोकांनी पाठवलेला कोणी होता. दार उघडल्याबरोबर कोण असेल असं म्हणून मनात कुतूहल निर्माण झालं. तेवढ्यात तो तरुण आलेला बंदूक काढतो, पिस्तूल काढतो आणि 3 गोळ्या कलबुर्गींच्या कपाळात झाडतो, डोक्यात. त्याला बोचलं असेल, कपाळावरले 3 पट्टे आहेत म्हणून त्याने 3 गोळ्या झाडल्या असतील. एक विवेकाचा होता, एक पट्टा बुद्धिप्रामाण्याचा होता आणि तिसरा जो भस्माचा पट्टा होता कपाळावरला, तो सत्यशोधनाचा होता. म्हणून 3 भस्माचे हे 3 पट्टे बघून त्याने 3 गोळ्या झाडल्या कपाळावरती. रक्ताच्या थारोळ्यात कलबुर्गी पडले आणि गतप्राण झाले. त्या दिवशी रक्ताच्या थारोळ्यात पुण्यात दाभोळकर पडले नव्हते, रक्ताच्या थारोळ्यात धारवाडमध्ये कलबुर्गी पडले नव्हते, कोल्हापुरात पानसरे पडले नव्हते, बेंगलोरमध्ये गौरी लंकेश पडली नव्हती. रक्ताच्या थारोळ्यात मानवी स्वातंत्र्य पडलं होतं, संविधान पडलं होतं. त्या दिवशी रक्ताच्या थारोळ्यामध्ये तुमचं आमचं भविष्य. फुले शाहू आंबेडकर, माणसाला माणूस म्हणून जगण्यासाठी जे लागतं ते रक्ताच्या थारोळ्यात त्या लोकांनी, ब्राह्मणी व्यवस्थेच्या लोकांनी शस्त्राच्या बळावरती आमचं दमन करण्याचा प्रयत्न केला होता. ओरडाओरड सुरू झाली घरात सगळी. मला वाटते चरित्रात झालं असेल. चरित्राच्या विषयाकडे फारसं जाणार नाहीत, कारण आपल्याला पुढचे आणखीन 2-3 विषय आहेत. आणि सगळ्या कर्नाटकामध्ये खळबळ उडाली. केवळ तेच नाही, 2013ला 20 ऑगस्टला दाभोळकर, 30 ऑगस्ट 2015ला कलबुर्गी झाल्यानंतर कोल्हापुरात एक घटना घडली. कोल्हापूरमध्ये कॉम्रेड गोविंद पानसरे, बुद्धिवादी, सत्यशोधकी आणि या देशाच्या संविधानाला बळ मिळावं यासाठी प्रचंड प्रयत्न करणारा नायक होता.
कामगारांचा नेता, कष्टकऱ्यांचा नेता, शोषितांचा नेता, वंचितांचा नेता होता. आणि अशा माणसाची हत्या कोल्हापुरात घडली, शाहूराजाच्या गावात, जिथं बुद्धिप्रामाण्यवाद त्या पंचगंगेच्या तीरावरती वाढला, जिथं बुद्धिप्रामाण्यवाद करवीरच्या मातीवरती, तिथल्या पेठांमधनं, तिथल्या चौकांमधनं वाढला, त्या शाहूराजाच्या नगरीमध्ये शाहूराजाच्या लेकराची हत्या शाहूराजाच्या आणि बाबासाहेबाच्या दुश्मनांनी, सनातन वैदिक लोकांनी, वर्णवादी लोकांनी, धर्मांध लोकांनी, मंदिर संस्कृतीच्या लोकांनी, पुरोहितवादी लोकांनी, जातीयवादी लोकांनी, संविधानाला विरोध करणाऱ्या, जाळणाऱ्या, आरक्षणाला विरोध करणाऱ्या, नको म्हणणाऱ्या लोकांनी कॉम्रेड गोविंद पानसरेंची हत्या घडवली. 82 वर्षे उलटून गेलेल्या पानसरेंची काय भीती वाटली असेल त्यांना? काय करणार आहे 22 वर्षाचा माणूस? पण काय झालं म्हणलं ती भीती वाटली एवढी? कॉम्रेड गोविंद पानसरे, शिवाजी कोण होता, या पुस्तकाचे ते लेखक आहेत. केवळ तेच नाही तर वेगवेगळ्या चळवळीला, वेगवेगळ्या आंदोलनाला गती देणारे ते आहेत. कॉम्रेड गोविंद पानसरेंना मारण्याचं कारण लोक म्हणतात शिवाजी कोण होता या पुस्तकामुळे मारलं, पण त्यांच्या मृत्यूचं अजून रहस्य उलगडलं पाहिजे, ते लोकाभिमुख झालं पाहिजे. त्यांच्या मृत्यूचं संबंध हे थेट कसाबचा जो हल्ला झाला 26 अकराचा, आपल्या मला वाटतंय मुंबईवरती जो हल्ला झाला, त्याच्यात जे हेमंत करकर यांची हत्या झाली, त्या हत्येशी कॉम्रेड गोविंद पानसरेंच्या हत्येचा संबंध आहे, म्हणून ती हत्या झाली. याचं कारण असं आहे की कसाब आला, दहशतवाद्यांना घेऊन आला, मुंबई उद्ध्वस्त करण्यासाठी आला, भारताच्या नाकावर बुक्की मारावं म्हणून पाकिस्तानच्या दहशतवाद्यांनी त्याला पाठवलं इथं, आणि ती संधी शोधली इथल्या सनातनी लोकांनी. आणि या देशातल्या बॉम्बस्फोटांचं, मालेगाव बॉम्बस्फोट असेल, आता ही जी खासदार असलेली बाई आहे, ह्या सगळ्या ज्या बॉम्बस्फोटांच्या मालिका झाल्या, मुसलमानांनीच बॉम्बस्फोट केला. अशा प्रकारचा जो प्रघात, अशा प्रकारचं माइंडसेट इथल्या लोकांच्या डोक्यामध्ये, इथल्या जातीयवादी लोकांनी केला होता, तो माइंडसेट करकरेंनी बदलवला. करकरेंच्या तपासात लक्षात आलं, अरे मुसलमान बॉम्बस्फोट केल्यात, नाही अशातला भाग नाही, आम्ही काही मुसलमानाला मोकळं सोडणार नाही, ज्यांना आरोपी आहे त्याला झोडपा, मुसलमान राहू दे, ख्रिश्चन राहू दे, जैन राहू दे, लिंगायत राहू दे, कोणी राहू दे, जो संविधानाला विरोध करेल, जो मानवी स्वातंत्र्याला विरोध करेल, ज्याने माणसाचं जगणं अवघड करेल, त्याला झोडपा, तो शत्रू आहे. या देशात बॉम्बस्फोटांची मोठी मालिका जसं दहशतवाद्यांनी केली, पाकिस्तान पुरस्कृत, मग तो दाऊद असेल, मुंबई बॉम्बस्फोट असतील, मुस्लिम पुरस्कृत नातन्यांच्या भाषेत, तर ठीक आहे, मुस्लिम पुरस्कृत जशाप्रमाणे दहशतवादी ते पण घातकी आहेत, माणुसकीचे सगळ्यात मोठे शत्रू आहेत ते पण. त्यांनी जसं बॉम्बस्फोट घडवलं या देशामध्ये, तसंच या देशामध्ये सनातनी हिंदू, सनातनी वैदिक ब्राह्मणी व्यवस्थेचे काही आतंकवादी आहेत, आणि ते पण बॉम्बस्फोट घडवतात, ते पण बॉम्ब लावून माणसं मारतात. हे तपासांती हेमंत करकरेंना जेव्हा लक्षात आलं, त्यावेळेस त्यांनी यंत्रणा ताकद लावली, आणि हा नवा चेहरा आतंकवाद्यांचा, पूर्वी हिरवा होता तो भगवा चेहरा पण आहे, हे जेव्हा हेमंत करकरेंनी समोर आणलं, त्याच्यानंतर कलबुर्गींनी, आपल्या पानसरेंनी त्या संदर्भामधले सगळे एव्हिडन्स गोळा करण्याचा प्रयत्न केला, आणि त्याची मांडणी जेव्हा ते करायला सुरुवात करणार हे लक्षात आलं, त्यावेळेस सनातन्यांनी, म्हणजे ज्यांनी करकरेला मारलं त्याच लोकांनी पानसरेंची हत्या घडवली, पानसरेंना मारलं.
82 वर्षाचं वय होतं. पानसरेंच्या हत्येमध्ये ज्यानं दाभोळकरला मारले तोच मास्टर माइंड हा कलबुर्गींचा आहे. कलबुर्गींना ज्यानं मारले त्याचाच मास्टर माइंड तोच आहे. त्यांनी पानसरेंना मारले. एकाच माणसाने 4 मर्डर केल्यात. एकाच माणसाने. इथं ईडी येत, इथं सीबीआय येत नाही, इथं तुमची पोलीस यंत्रणा शेपूट घालते आहे, बूट चाटत्या. सारखं पोलीस घरात बसतात, तपास करत नाहीत. गौरी लंकेशची हत्या होते, पोलिस गप बसतात. आणि एक हिरो ड्रग्ज पिऊन मेलंय, एका बाईच्या चक्रात मेलंय, 3 गर्लफ्रेंड त्याच्या, लपडे. आणि कोण कोणाबरा लपडं करू लागले, कुठलं ड्रग्ज पिले, गांजा पिले, तर थुकतो मी अशा तपास यंत्रणेवरती आणि शासनाच्या थोबाडावरती. या 4 आम्ही विचारवंताच्या मृत्यूबद्दल सरकार गंभीर नाही, राजकीय पक्ष गंभीर नाही, चळवळी गंभीर नाहीत. ज्यांच्यासाठी ह्यांनी जीवनाचा, जगण्याचा, मरणाचा अट्टहास केला ती माणसं गंभीर नाहीत. आणि म्हणून आपण स्लोगन दिलं, तयांचे व्यर्थ न हो बलिदान. आमच्या हितासाठी कोण जगले हे समाजाला कधीच कळालं नाही. तुकारामाचा मर्डर झाला, इमाना सगट वैकुंठात धाडली तुकारामाला. देहूत एअरपोर्ट नव्हतं, पायलट नव्हतं, इमान नव्हतं, काहीच नव्हतं. रंगपंचमीच्या दिवशी, त्याच्या आदल्या त्याच दिवशी तुकारामाची हत्या करण्यात आली. ही वस्तुस्थिती आहे. आह साळुंकेचे संदर्भासह विस्तृत विद्रोही तुकाराम नावाचं पुस्तक देखील सादर केलेलं आहे. तरीही आमचं डोसकं अजून जाग्यावर येत नाही. आम्ही एवढे मानसिक गुलाम आहोत. त्यांना माहिती आहे दाभोळकरला मारल्याबरोबर त्या काळातलं सरकार, मग काँग्रेस राष्ट्रवादीचं सरकार असू दे, तुम्ही एवढे शाने होतो की बे, तुम्ही पुरोगामी म्हणताय, भाजपला नावं ठेवताय. तुम्ही कुठे शाने आहात? तुम्ही कुठे शाने आहात? तुम्ही कुठे पुरोगामी आहात? काँग्रेसवाल्यांनो तुम्ही कुठे पुरोगामी आहात? राष्ट्रवादीवाल्यांनो तुम्ही कुठे पुरोगामी आहात? अरे तुम्ही तर खतरनाक जातीवादी आहात. तुमच्या काळामध्ये पण दाभोळकरांची, तुमच्या काळामध्ये हे सगळी गडबडी झाल्या, गोंधळे झाले, आणि तुम्ही भाजपला. मी काही भाजपचं समर्थक नाही, लक्षात घ्या. दोघाचा बी बाप एकच आहे आणि दोघाची बी माई एकच आहे. ही सिस्टीम खतरनाक आहे, ही सिस्टीम एक आहे. आणि दाभोळकरची हत्या झाल्याबरोबर जर पोलीस यंत्रणा सजग झाली असती आणि सरकार इमानदार असतं, सरकार जर इमानदार राहिलं असतं आणि दाभोळकरांच्या हत्याला जरेबंद केले असते हत्यारांना, तर पुढचे हे 3ही विचाराचे पण तसं नव्हतं. हे ठरलेलं होतं. दिस इज अ फिक्स प्लॅन. माझं बोलणं कदाचित काही लोकांना खटकेल, काही लोकांना काही वाटेल, पण एक सांगतो, या चौघांचा मर्डर गव्हर्नमेंटला विचारून, गव्हर्नमेंट बरोबर बोलून, सरकार बरोबर चर्चा करून ह्या लोकांचा मर्डर झालेला आहे. गव्हर्नमेंट इज इन्वॉल्ड. तुमचं पोलीस प्रशासनाला सांगून कलबुर्गीची हत्या झालेली आहे, पोलिसाला सांगून दाभोळकरला मारल्यात, पोलिसाला सांगून मारल्यात. पोलीस प्रशासन देखील खुनी आहे, लक्षात घ्या. मी जबाबदारीने आरोप करतोय. काय केसेस करायचे, काय करायचे ते करून घ्या. अनेकदा सांगला लावून नीट ऐका. दाभोळकर, पानसरे, कलबुर्गी आणि गौरी लंकेशच्या मृत्यूत सरकार आणि पोलीस दोन्ही दोषी आहेत. दोन्ही आरोपी इथे मारणारं उगं बंदूक चालविले, पिस्तूल चालविले, चलायला लावणाऱ्या ही सगळी सिस्टीम मध्ये गव्हर्नमेंटचे माणसं आहेत, अधिकारी आहेत, पोलीस अधिकारी आहेत, काही DCP आहेत, काही ACP आहेत, काही पोलीस इन्स्पेक्टर आहेत, CBIचे काही अधिकारी आहेत. त्याच्यामध्ये महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळातले मंत्री देखील ह्याच्यामध्ये अडकू शकतात. मी जबाबदारीनं बोलतोय. हे सगळे मिळून मारलेले आहेत. मला महाराजाची अवकात होते का? तिथे त्याच्या आश्रमात बसून त्यांना मारते का? त्याच्यात एवढा दम आहे का? युरेशनच्या अवलादी आहेत, ह्या अवलादी आहेत, ह्यांच्यात तेवढा दम नाहीये.
ही सिस्टीम घेतात हातामध्ये, गव्हर्नमेंट ताब्यात घेतात, प्रशासन ताब्यात घेतात, प्लॅन करून उडवतात. आणि म्हणून तपास यंत्रणा सगळ्या हातबल झाल्या. त्याला जे मारलं पानसरेंना, तिथंच थांबलं नाही, कारण हा हायवे पूर्ण करायचा होता सनातनी लोकांना. पत्रकार गौरी लंकेश, लंकेश पत्रिकाच्या संपादिका होत्या. या 3 हत्येनंतर 2017ला 5 सप्टेंबर 55 वर्ष वय होतं गौरी लंकेशचं. स्वतंत्र प्रतिभेच्या मुक्त पत्रकार होत्या. त्यांनी काय केलं? मी सांगितलं होतं पानसरेला का मारलं. कारण केवळ मुस्लिमच दहशतवादी नाही, तर हिंदू लोकांचं पण काही दहशतवादांचं संघटन आहे हे पानसरेंनी सांगितलं. त्या संदर्भामध्ये कागदपत्र गोळा झाल्यानंतर महाराष्ट्राचं प्रबोधन करतो असं ज्यावेळेस त्यांनी ठरवलं. आता हे गावागावात जाऊन मुसलमान तर आतंकवादी जसं प्रमाणे संघटना आहेत तसं हिंदूंमध्ये देखील आतंकवाद्यांच्या संघटना आहेत, हे जर ह्यानं गावागावामध्ये जाऊन सांगितलं तर आपली बेगडी राष्ट्रभक्ती उघडी पडेल. म्हणून त्या लोकांनी पानसरेंना मारलं आणि शेवटी मारलं गौरी लंकेशला. या देशातल्या दंगलीमध्ये नेमका मास्टर माइंड कोण आहेत? या देशातल्या दंगलीत नेमका हात कोणाचा आहे? याच्यावरती खास करून गुजरात दंगल याचा ॲनालिसिस जेव्हा गौरी लंकेश केल्या आणि ही मांडणी जेव्हा करायला लागल्या आणि त्यात पुन्हा लिंगायत स्वतंत्र धर्म आहे या संदर्भातले लेख तेव्हा यायला लागले कर्नाटकातनं, त्यावेळेस गौरी लंकेशची हत्या झाली. म्हणजे ठरवून, विथ प्लॅन करून, विथ गव्हर्नमेंट, पुन्हा पुन्हा सांगला लाव, तपास यंत्रणेला सांगून. आता एवढी दारू सप्लाय होते, गुटखा सप्लाय होते, पोलिसांना माहित नाही का? पोलिसांना माहिती असते, हप्ता दिली की गाडी सुटते आहे. लक्षात घ्या, पोलिस जर इमानदार राहिले तर काही करू शकतात, कोणालाही पकडू शकतात, कुठं बी काही बी करू शकतात. मग ह्यांना का पकडलं नाहीत? पोलिस बैमान आहेत. पोलीस बैमान आहेत. बरं, पोलीस का बैमान आहेत? तपास यंत्रणा का बैमान आहे? तपास यंत्रणा आणि पोलिस बैमान निघाले महाराष्ट्रातले, कर्नाटकातले, ह्या देशातले. कारण ते पोलिस ज्याचं बूट चाटतात, पोलिस ज्याचे जोडे उचलतात, पोलिस ज्याची गुलामी करतात, ते सिस्टीममध्ये बसलेले गव्हर्नमेंटचे गुलाम आहेत. ते गव्हर्नमेंट देखील करप्ट आहे ह्याच्या बाबतीमध्ये. म्हणजे काँग्रेस राष्ट्रवादीच्या लोकांना देखील असं वाटत नाही की दाभोळकरच्या खुनीचा तपास लागला पाहिजे, असं त्यांनाही वाटत नाही. कारण त्यांच्याच मंत्रिमंडळात, त्यांच्याच सिस्टीममध्ये दाभोळकरला मारणारे माणसं आहेत. नीट आहे का मी का म्हणतोय? भाजप तर हिंदुत्ववादी पक्ष आहे, पण सेक्युलरचा ह्यांच्यात देखील पुरोगामी विचार काय. नेत्याचं बारूद आमच्यासारख्या कार्यकर्ते लक्षात घ्या. आज शिवानंद हायबतपुरे बोलायला लागलाय, कोणाची पुस्तकं? आज हे आमच्यातले वैदिक पंचाचार्य आहेत, आम्ही त्यांच्याशी फाईट देतो आहोत. कोणाच्या ताकदीवर? ही जातीयवादी धर्मांध शक्तीबरोबर आम्ही फाईट देतो आहोत. कोणाच्या ताकदीवर? महाराष्ट्र बसव परिषदेने प्रकाशित केलेले पुस्तक आहेत, ते वाचतोय आम्ही आणि लोकांना सांगतोय. त्याच्यात बुद्धिप्रामाण्यवाद आहे, तर्काच्या कसोटीवर आहे. पण ती कोणी लिहिली? त्याला प्रेरणा कोणाची? त्याला संदर्भ कोणाचे? त्याला संशोधनाचा आधार कोणाचा? तर ते डॉक्टर M.M. कलबुर्गींचा होता. M.M. कलबुर्गी स्वतंत्र लिंगायत धर्माच्या मांडणीचे विषय ज्यावेळेस रचायला लागले, वचन साहित्याचे अनुवाद व्हायला लागले, प्रचंड मेहनत व्हायला लागली. 18 तास कलबुर्गी लिहायचे, वाचायचे. आणि लिंगायत स्वतंत्र धर्म आहे ही जर मागणी मान्य झाली तर या देशातले 8 कोटी लिंगायत जे जोडे उचलतात वैदिकांचे, ते जोडे उचलणं बंद करतील आणि धर्माला मान्यता मिळाल्यावर लिंगायत असतील किंवा जंगम असतील त्यांना मदत होईल मोठ्या प्रमाणामध्ये.
लिंगायताच्या साहित्याचं रक्षण होईल, लिंगायताच्या इतिहासाचं रक्षण होईल, लिंगायतातल्या गोरगरीब जंगमांचं भलं होईल, अल्पसंख्याक म्हणून त्यांना दर्जा दिला जाईल, त्यांचे विद्यापीठं निर्माण होतील, नोकरीच्या संध्या मिळतील, शिष्यवृत्त्या सुरू होतील, त्यांच्या पिढ्यानपिढ्यांचं भलं होईल, ते स्वतंत्र होतील, सत्तेत जातील, खुर्चीवर बसतील. आणि लिंगायत स्वतंत्र जर झाले तर मग वैदिकांची जोडे उचलणार कोण? म्हणून आम्हाला धर्माला मान्यता नाकारण्यात आली या देशातल्या व्यवस्थेकडनं. काँग्रेसनं काढून टाकली, भाजप देना म्हणलाले. मी कुठल्याही पक्षाची इथं भूमिका मांडत नाही, लक्षात घ्या. आपलं काही घेणं देणं नाही. मी सिस्टीम सांगलेला तुम्हाला, सिस्टीम ही सिस्टीम आहे. आणि जेव्हा धर्माला मागणी मागणारे, मान्यता मागणारे लाखोंचे मोर्चे रस्त्यावर उतरायला लागले, त्यावेळेस या वैदिकांचे डोसके फिरायला लागले. किंवा ही मागणी जेव्हा सुरू झाली त्यावेळेस हे घाबरले आणि म्हणले नेमकं ह्यांचं बारूद कुठून येतंय ते शोधा. त्यांच्या लक्षात आलं लिंगायत धर्माचा बारूद, ॲम्युनिशन फॅक्टरी बनवणारे काही पॉकेट्स आहेत, तिथं आमचं बारूद बनते. बारूद म्हणजे काय? ॲम्युनिशन म्हणजे हे काही दारुगोळा बारूद म्हणत नाही मी. साहित्य, वचन साहित्य, बुद्धिप्रामाण्यवादी साहित्य म्हणतोय मी. ते म्हणले अरे कलबुर्गी आहेत आणि कलबुर्गी मेहनत करून 80 वर्षापासून ताकद लावून बुद्धिप्रामाण्यवादी कलबुर्गी इंग्लंडपर्यंत, ब्रिटिश लायब्ररीपर्यंत जाऊन सगळ्या जगभर फिरून लिंगायताचा इतिहास शोधले, ब्रिटिश डॉक्युमेंटरी शोधली, सगळं शोधलं, संशोधन केलं आणि शैव मताचा, लिंगायत धर्माचा, हा वैदिक व्यवस्थेचा सगळा अभ्यास करून कलबुर्गींनी ही नवी मांडणी केली. आणि म्हणून हैबतपुरे बोलायला लागलाय. हैबतपुरेसारखे असे हजारो वक्ते तयार झालेले आहेत जे घर नीट नाही म्हणून लोकांच्या घरातून भाषणं करतील, लाईव्ह जातील, टेरेसवर बसतील, कुठेही बसतील, रेंज नाही म्हणून कुणीकडे फिरतील, पण कलबुर्गी सांगतील. जे बसवकथेतनं कलबुर्गी सांगतील, जे कीर्तनातनं कलबुर्गी सांगतील, जे भाषणातनं कलबुर्गी सांगतील. हे असे लोक कलबुर्गीच्या साहित्यातनं आणि बलिदानातनं निर्माण झाले आणि म्हणून कलबुर्गीची हत्या घडली, लक्षात घ्या. म्हणून कलबुर्गीला मारलं. पण दुर्दैव आहे कलबुर्गी माहीत नाही आमच्याच लोकांना. कलबुर्गी माहिती नाही आमच्याच लोकांना, हे दुर्दैव आहे आमचं. लिंगायताच्या घरात कलबुर्गीचा फोटो राहायला पाहिजे. लिंगायत विचारधारेंच्या मठामध्ये कलबुर्गींचे फोटो राहायला पाहिजे. आजच्या दिवशी मी जर लिंगायत असेल तर माझ्या घरामध्ये कलबुर्गीच्या फोटोला हार चढला पाहिजे. कारण माझ्या येणाऱ्या पिढीच्यासाठी आणि माझ्या इतिहासाच्या जतनासाठी, सत्याच्या मांडणीसाठी कलबुर्गीनं आपला जीव दिलाय. स्वच्छ चारित्र्याचा, संवेदनशील मनाचा, लोकप्रिय, विद्यार्थ्यांच्या प्रिय, अतिशय मेहनती, इष्टलिंगधारी, भावपूर्ण, भक्तिपूर्ण, गुरुलिंग जंगमाला समर्पित कलबुर्गी होते. कलबुर्गी काही जंगमांचे विरोधक नव्हते. कलबुर्गी काही मठांचे शत्रू नव्हते. ते विचार मांडत होते बुद्धिप्रामाण्यवादाचा. माणूस म्हणून जगू द्या, माणसाचं गुलामीकरण नको, शोषण नको, देवाधर्माच्या नावावर नको. बसवण्णानं जे सांगितलंय त्याप्रमाणे लिंगायताला जगू द्या. त्याच्या डोसक्यात दुसरे देव, दुसरे धर्म खुपसू नका, हे सांगणारे कलबुर्गी होते. आणि म्हणून त्यांची हत्या झाली. सुरुवातीला तर मला वाटलं कलबुर्गीच्या हत्येचा तपास खरं तर पंचाचार्याकडे फिरवावं का काय वाटलं. मला डाऊट आला होता. मी शंका पण बोलून दाखवली होती की हे जे वैदिक व्यवस्था, जे आमच्यातले लिंगायतातले काही लोक आहेत, हे काही पंचाचार्यवादी लोकांनीच कलबुर्गींना मारलं का काय, असा मला संभ्रम निर्माण झाला होता. त्या संदर्भात मी चर्चाही केली होती काय आमच्या विरक्त मठातल्या लोकांशी. विरक्तवाले बी असू शकतात, कारण विरक्त मठात देखील त्यांच्या सिस्टीममधले लोक आहेत. लिंगायता एखाद्या माणसाच्या शरीरात जसं विष भिनावं तसं लिंगायताच्या समाज जीवनामध्ये वैदिकीचं विष खोलवर भिनलेलं आहे, लक्षात घ्या. बसवण्णाची म्हणून घेणारे काही मठांमध्ये कलबुर्गीच्या विरोधातली कामं चालू आहेत. झेंडा बसवण्णाचा राहतो, मठात बसवण्णाच हाय वाटतंय आपल्याला गेल्यावर, पण मधल्यामध्ये खाली सनातनचं काम चालू असल्याचा वास येतो कधी कधी. हे पंचाचार्य वैदिक तर जाऊ द्या, हे तर आपले नाहीतच.
हे तर कलबुर्गीचे दुश्मनच आहेत, बसवण्णाचे दुश्मन आहेत, हे मानवतेचे दुश्मन आहेत, हे आपले नाहीत. पण आपले म्हणून घेणारे देखील काही लोक आपले नाहीत हे लक्षात घ्या. आणि म्हणून लिंगायतांनो, कलबुर्गीनं बलिदान दिले तुमच्या इतिहासाच्या जपणुकीसाठी. शेकडो एकर जमीन गेली तर पुन्हा घेता येईल. मोठमोठे वाडे उद्ध्वस्त झाले, गडी उद्ध्वस्त झाले, बंगले पडले तर पुन्हा बांधता येईल. पण एकदा जर इतिहास संपला तर पुन्हा तुमच्या पिढ्या नपुंसक म्हणून जन्माला येतील. तुमच्या माझ्या पिढ्या नपुंसक होऊ नये. तुमच्या माझ्या पिढ्यांमध्ये चैतन्य निर्माण राहावं, तारुण्य निर्माण राहावं, जिवंत माणसं जन्माला आली पाहिजेत, मेलेली माणसं जन्माला येऊ नयेत. म्हणून कलबुर्गींनी आपलं जीवन दिलं. आणि कलबुर्गी म्हणायचे, मी मरण्यासाठी जन्माला आलो नाही, मी चंद्र तारांबरोबर जगण्यासाठी आलो आहे. मी जोपर्यंत सत्य जिवंत आहे तोपर्यंत कलबुर्गी जिवंत राहील, असं ते म्हणायचे. कारण त्यांनाही माहिती होतं मारणार आहेत त्यांना म्हणून. यांना का माहिती नव्हतं का? दाभोळकरांना, पानसरेंना, गौरी लंकेशला, करबुलगीला माहीत नव्हतं का मारणार आहेत म्हणून? माहिती होतं मारणार आहेत त्यांना. आमच्यासारखे कार्यकर्ते तर ॲक्सिडेंट 2 मिनिटात उडवितात, त्यांनी जर ठरवलं तर. कोण का करणार आहे? त्यांना माहिती आहे. चळवळीतले लोक हे सगळे जाती जातीत विभागलेले आहेत. 4 वर्ष ओबीसी ओबीसी म्हणते, नाही इलेक्शनमध्ये दुसरीकडेच पळते. मतांना विकणाऱ्या अवलादी आपल्या, जाती बघून मतदान करणाऱ्या अवलादी आपल्या, लाचार सत्याकडे पाठ फिरणाऱ्या आमच्या अवलादी. मेले काय काही सोयरसुतक नाही. आणि निदान आजच्या दिवशी तरी आम्हाला हे कळलं पाहिजे की आमच्या उद्याच्या पिढीसाठी, इतिहासाच्या रक्षणासाठी. कारण बाबासाहेब म्हणायचे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं महत्त्वपूर्ण विधान आहे. त्या महापुरुषाने जे जे बोललं ते महामंत्र होते. लक्षात घ्या, स्वातंत्र्याचे बाबासाहेबांचे विचार होते. बाबासाहेबांनी म्हटलं, जो समाजाचा इतिहास विसरतो ते आपलं स्वतःचं भविष्य निर्माण करू शकत नाही. आणि कलबुर्गी भविष्य निर्माण करण्यासाठी इतिहासाची मांडणी करत होते. आणि मी इतिहासाची मांडणी करणाऱ्या कलबुर्गींची हत्या या देशामध्ये घडली. आणि हे नॅशनल हायवे नंबर 4 वर सनातन प्रभात सारख्या दहशतवादी संघटनांनी, हिंदू नावाच्या दहशतवादी संघटनांनी जे 4 मर्डर केलेले आहेत ना, त्याच्यात काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजप, सेना, चिल्लर चाल्लर, समस्त राजकीय पक्ष, संघटना, पोलीस प्रशासन, CID, CBI, पुरोगामी म्हणून घेणारे हे सगळेच लोक मर्डर केलेले आहेत, खुनी आहेत. दाभोळकर, पानसरे, कलबुर्गी आणि गौरी लंकेशचे संविधानाचे खुनी हे आहेत. आमच्या मला विचार करावा लागेल. ये मत पूछो कि किस किसने क्या क्या किया है, वरना अपनों के चेहरे उतर जाएंगे. आणि म्हणून वरचीवर परिस्थिती बदलते आहे. अवघड होत आहे, सगळं अवघड होत चाललंय. वेगवेगळ्या कळपातल्या चळवळी, वेगवेगळे झेंडे, वेगवेगळे दांडे, सगळेच आंबेडकर म्हणणार, सगळेच फुले म्हणणार. अरे मग सगळेच फुले म्हणला लाव, सगळेच बसवा म्हणला लाव. तर मग हे सूत्रात आलं पाहिजे, नाहीतर घरात घुसून मारतील. आमच्या राजशेखर सोलापुरी लातूरचे, त्यांच्यावरही हल्ला झाला लातूरात. का केले पोलिसांनी? ते DYSP हे सगळे का केले ह्यांनी? बरं, कुणी आवाज उठवला महाराष्ट्रामध्ये? लातूरला राजशेखर सोलापुरीवरती हल्ला झाला तेव्हा काही नाही. सोलापुऱ्याला हाणले, उद्या हैबतपुऱ्याला हाणतात, परवा दिवशी अजून कोणाला हाणतात. कोण काय? त्यांना माहिती आहे आपलं काही वाकडं होत नाही. कारण हे अतिशहाणे लोकांचं संघटन आहे. अतिशहाणे लोक आहेत, अतिविद्वान आहेत. लक्षात घ्या, शत्रूबरोबर लढत असताना आता एकटं लढून जमणार नाही, संघटनात्मक शक्तीची आवश्यकता आहे. आंबेडकरी चळवळीतले लोक असले तरी बी आम्हाला त्यांच्याबरोबर जवळीकता साधावी लागेल. ठीक आहे, तुम्ही आंबेडकर सांगा, तुम्ही बौद्ध सांगा, आम्ही बसवण्णा सांगतोय,
पण आपला विचारधारा हा मानवी स्वातंत्र्याचा आहे, संविधानाच्या सुरक्षेचा आहे, संविधानाच्या सन्मानाचा आहे. म्हणून आपण एकमेकांची डायलॉग ठेवला पाहिजे. कोणी अण्णाभाऊ सांगेल सन्मान आहे, पण त्याचा अण्णाभाऊचं डिपार्टमेंट वेगळं आहे आणि माझं बसवण्णाचं डिपार्टमेंट वेगळं आहे जर म्हणलो तर दोघं बी चितमेलो. आम्हाला त्यांच्या अनुयायाबरोबर संवाद साधावा लागेल. पुरोगामी चळवळीतल्या वेगवेगळ्या कळपांमध्ये डायलॉग झाला पाहिजे, कळपांमध्ये डायलॉग झाला पाहिजे. आमच्यातला तो डायलॉग बंद आहे, कारण सगळे अतिशहाणे आहेत ना. अतिशहाणे लोक नीट मरतात, येडे जगतील अजून 4 दिवस तरी, पण शहाणे खलास होत्यात लई शहाणपणा केल्यामुळं. आणि म्हणून स्वतःला शहाणं म्हणणाऱ्या लोकांनी देखील अंतर्मुख होण्याची आवश्यकता आहे. समाजाला दिशा देण्याची जबाबदारी आपली आहे. माणसं जर असे मरत गेले, रस्त्यावरल्या कुत्र्याला मारल्याने माणसं जर मारत असतील, कुत्रं का बरं मेले म्हणून मालक तर विचारायला येते, पण ही माणसं का मेलीत म्हणून 4 माणसं देखील जर गोळा होत नसतील ना, तर हे लय अवघड आहे. आणि आयुष्यभर फुले शाहू आंबेडकर बुद्ध बसवांना तोंडाला फेसी करून आम्ही सांगतो आहोत, पण त्यापेक्षा आवश्यकता आहे ती पुरोगामी चळवळीतल्या सगळ्याच लोकांच्या समन्वयाची आवश्यकता आहे, एकत्रीकरणाची आवश्यकता आहे. महाराष्ट्रातली जरी पुरोगामी चळवळीचं कोऑर्डिनेशन झालं, ठीक आहे, तुम्ही तुमच्या पद्धतीनं काम करा. अनिसच्या पद्धतीनं काम करेल, लिंगायत आंदोलनाच्या पद्धतीनं काम करेल, आंबेडकरी चळवळीच्या पद्धतीनं जातील, पॅन्थरच्या पद्धतीनं जाईल, रिपब्लिकनच्या चळवळीनं जाईल, त्यांच्या पद्धतीने जाऊ द्या. मातंगाच्या पद्धतीनं त्यांच्या समाजाचं प्रबोधन करू द्या, भटक्या मुक्तांचं प्रबोधन भटक्या मुक्तांच्या माध्यमातून करू द्या. पण हे सगळं करत असताना आपापल्यांमध्ये एक कम्युनिकेशनची आवश्यकता आहे, कोऑर्डिनेशनची आवश्यकता आहे. आपण सगळे एकत्र येऊ, भटक्यांनाही सांगा, आपण बसवांना, बुद्ध बसवांना, महात्मा बसवांना, लिंगायत धर्मसंस्थापक बसवांना अनुभव मंटपाचा पहिला अध्यक्ष भटक्यांसाठी केला होता. किती भटक्यांना माहिती आहे बरं? आम्हालाच माहिती, तुम्हाला कुठलं माहिती राहणार? आमचे महाराज आमचा गंडा वाजविले, पार सत्यानाश करून टाकून दिले, मठातून बसवण्याला उठविले. भटक्या मुक्तांचा अल्लम प्रभू हा लिंगायतांच्या अनुभव मंटपाचा पहिला अध्यक्ष आहे. रेणके आयोगाच्या शिफारशी आज लागू करा म्हणून आपण आरडूला लाव, बोंबुलला लाव, पण रेणके आयोगाच्या शिफारशी 12व्या शतकात बसवण्यानं लागू केला आधी. किती भटक्यांना माहिती आहे? फुले शाहू आंबेडकराबरोबर बसवण्याचा फोटो लागत नाही, आता तर लागू लागले हे वंचित फॅक्टरमुळे थोडंफार. आम्हालाच आमच्याच घरात बसवण्याचा फोटो नाही, मग ते फुले शाहू आंबेडकरांच्या चळवळीत बसवण्याचा फोटो कसा जाईल? तुझ्या घरातली शिवाशिव गेल नाही, ढिगाणं देव तुझ्या देवाऱ्यामध्ये, दिवाळीची जत्रा तुझ्या देवाऱ्यामध्ये, उपास तापास तुझ्या घरामध्ये, आणि तुझा बसवणा कसा जाईल रे फुले शाहू आंबेडकर बरा? आम्ही याचाही विचार करत नाही. पण पुरोगामी चळवळीची जबाबदारी आहे, बसवण्णाला सोबत घेतला पाहिजे. दाभोळकर, पानसरे, गौरी लंकेश, कलबुर्गी हे कुठल्या जातीसाठी, कुठल्या धर्मासाठी नाही, विचारासाठी गेले. आणि तो विचार आहे मानवी स्वातंत्र्याचा, मानवी मुक्तीचा. माणूस म्हणून जगू द्या, बस माणूस म्हणून जगण्याचा अट्टहास करणारा विचार आहे. मग त्याला कोणी लिंगायत नाव देईल, त्याला कोणी तुकोबारायांच्या वारकरी म्हणेल, त्याला कोणी शिवरायांचा मावळा म्हणेल, त्याला कोणी फुले शाहू आंबेडकरी चळवळीतला कार्यकर्ता म्हणेल, त्याला कोणी शरण म्हणेल, त्याला अजून कोणी काय म्हणेल. पण शेवटी ही माणसं आहेत. माणूसपणाच्या अट्टहासाठी जगण्यासाठी, माणसाच्या जगण्याचा उत्सव करण्यासाठी, मरणाचाही उत्सव करण्याची तयारी ज्यांची आहे ते शरण आहेत, ते कलबुर्गी आहेत, ते गौरी लंकेश आहेत, ते दाभोळकर आहेत, ते पानसरे आहेत. आणि आजच्या कलबुर्गींच्या स्मृती दिनानिमित्त आपल्या कपाळावर ही जखम राहणार आहे. कलबुर्गींच्या कपाळात गोळ्या नाही घुसल्या, त्या आमच्या काळजात घुसलेल्या आहेत, त्या आमच्या काळजात घुसलेल्या आहेत. ज्या दिवशी दाभोळकरांची हत्या झाली त्याच दिवशी मी जळकोटला बसव कथा करत होतो. जळकोटला बसव कथा होती आणि त्याच दिवशी मग जळकोट तालुक्याचे अनिसचे अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते, माझे मित्र आहेत, पत्रकार आहेत, गौंड म्हणून कैलाश, तेही बसव कथेला येत होते. आणि त्यांच्यावर मीडियातनं वगैरे बातमी फिरायला लागल्याबरोबर मला चिठ्ठी आली. त्यांनी सांगितलं मला
कंठ दाटून आला दाभोळकरांच्या या सगळ्या बलिदानाने, ह्या परंपरेने, आणि बोलता अभिव्यक्त होता आलं नाही. पण त्याच्यापेक्षा मोठं संकट कलबुर्गींच्या वेळेस आलं. योगायोगाने त्या काळामध्ये तेव्हाही नांदेड जिल्ह्यातच बसव कथा होती. ज्या दिवशी कलबुर्गीला मारलं त्या दिवशी ही जर माणसं, अशी प्रचंड चेतनेने भरलेली माणसं, ही जर अशीच गेली आणि आम्ही असं जर बघत राहिलो आणि विसरून गेलो, लोक विसरतात, लोकांची मेमरी शॉर्ट मेमरी आहे, आणि असंच जर विसरत राहिलो तर आपला हा सगळा डाव उधळून जाईल. माणसाच्या समाजामध्ये पुन्हा एकदा गुलामी येईल, वर्णव्यवस्था येईल, पुन्हा एकदा मनवादी व्यवस्था येईल, आणि गुलाम होतील आपले लेकरं. तुमचे माझे लेकरं गुलाम होतील, तुमचे माझे लेकरं गुलाम होतील. जनावरांवर बत्तर जिंदगी आपले लेकरं पुढची पिढी जगेल. लक्षात घ्या, विनाशाकडे जातोय आपण, ते जाऊ नये. आपली पुढची पिढी स्वतंत्र जगावी, आनंदाने जगावी, यासाठी त्यांनी स्वतःचा वर्तमान, त्यांनी स्वतःचं जीवन खर्ची घातलंय. त्या जीवनाला, त्या अलौकिक तेजाला, कलबुर्गींच्या सत्याला, कलबुर्गींच्या सत्य शोधनाला, गोविंद पानसरेंच्या बुद्धी प्रामाण्यवादाला, गौरी लंकेशच्या तर्कबुद्धीला आणि दाभोळकरांच्या विवेकबुद्धीला कोटी कोटी अभिवादन करतो, शरणार्थी करतो आणि माझ्या वाणीला इथेच विराम देतो. ಕೂಡಲ ಸಂಗಮ ದೇವಾ, ಕೂಡಲ ಸಂಗಮ ದೇವಾ, ಕೂಡಲ ಸಂಗಮ ದೇವಾ, ಕೂಡಲ ಸಂಗಮ